नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत पीठ पेरून मुळाच्या पानांची भाजी। त्यासाठी मुळांचे पानं जे आहेत ते घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला आपण बारीक चिरून घेणार आहोत। तर हे जे पानं आहेत खूप पौष्टिक असतात, त्यामुळे हे फेकून न देता आपण फक्त मुळा खातो तर याचे पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात, तर ते देखील आपण वापरले पाहिजे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने बारीक असे आपण मुळाचे पानं चिरून घेतलेले आहेत। आता मुळाचे वरचे साल काढून घेणार आहोत। हे ऑप्शनल आहे, मुळा नसेल टाकायचं, फक्त पानांची पण करतात, पण थोडा जर मुळा मिक्स केला तर अजून छान चव येते, म्हणून मुळा पण बारीक कट करून घेतलेला आहे। आणि आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। त्याआधी आपण पीठ जे आहे बेसन पीठ ते हलकं भाजून घेणार आहोत, जेणेकरून पीठचा कच्चापणा जाईल आणि भाजीत ते खमंग लागेल। तर सगळ्यात आधी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये राई, जिरं, हिंग याची फोडणी द्यायची आहे। मग त्यानंतर आलं लसूण इथे कुटून घेतलेलं आहे ते आपण ऍड केलेलं आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कांदा पण घातलेला आहे बारीक चिरून। तर बेसिक ही भाजी आहे, काही खूप मसाले नाही लागत, पण एक पौष्टिक छान पदार्थ होतो आणि भाजीला देखील एक नवीन पदार्थ आपल्याला भेटतो। कांदा परतून झाला की त्यामध्ये मुळा ऍड केलेला आहे, मुळा पण आपण परतून घेणार आहोत। त्यामध्ये मी तीळ ऍड केले, थंडीच्या दिवसात जनरली तीळ ऍड करतात, पण ते ऑप्शनल आहे, स्किप केलं तरी चालेल। हळद घातली आहे, इथे लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे, मिरची पण ऍड केली म्हणून लाल मिरची पावडर त्या हिशोबाने ऍड करा। मीठ चवीनुसार ऍड केलेलं आहे। आता आपण पानं टाकणार आहोत। हे भाजी लगेच 10 मिनिटात होते, जास्त वेळ लागत नाही। पीठ पण आपण भाजून घेतले, त्यामुळे आपलं अर्ध काम तर बरंचसं वाचलेलं आहे। आता याला आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटं ही भाजी झाकण ठेवून शिजवायची आहे, म्हणजे जेणेकरून त्याचे जे देठ असतात ते थोडे शिजले जातात आणि बऱ्यापैकी शिजल्यानंतरच याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत। आता मी इथे जवळपास अर्धा वाटी पीठ घेतलेलं आहे। पीठ लागता घालायचं आहे, पण मला अंदाज आहे म्हणून मी अर्धा वाटी एक्झॅक्ट घेतला आहे। तुम्हाला पीठ जास्त हवं असेल तर जास्त पण तुम्ही ऍड करू शकतात। आता पुन्हा हे पीठ आपल्याला वाफ देऊन शिजवून घ्यायचं आहे, पाणी बिलकुल ऍड केलेलं नाहीये। आणि अशा पद्धतीने आपली मुळाची भाजी रेडी झालेली आहे। तर नक्की बनवून बघा, काहीतरी एक नवीन वेगळा पदार्थ। पीठ घातल्यामुळे ही भाजी सगळ्या आवडीने खातात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।